की मी कोण आहे, माझं महत्त्व काय, माझी व्हॅल्यूज काय, मी का इकडे आलो, ते जाणण्यासाठी मेडिटेशन करतो आपण. की मीच सर्व काय आहे, अहम ब्रह्मास्मी. की स्वतःची ओळख स्वतःला करून घ्यायची. बर ते खरं मेडिटेशन आहे. सुखाची अनुभूती करायच्या प्रोसेस जी आहे, तर तुम्हाला कळला की तुम्ही कोण आहात, अच्छा. तर तुम्हाला सुखची अनुभूती करू शकता. हा शरीर कोण आहे, त्याच्यामध्ये काय आत्मा आहे, तर आत्मा कोण आहे. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. 21 डिसेंबर अर्थात जागतिक मेडिटेशन दिवस, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका दिवस असं म्हणावं लागेल. कारण आजच्या धावपळीच्या युगात जिकडे ताणतणाव, त्रास, मानसिक त्रास अशा अनेक गोष्टी आपल्याला त्रास देतात, तिथे एकमेव उपाय अर्थात मेडिटेशन. पण हे मेडिटेशन कसं करावं, हे मेडिटेशन म्हणजे नक्की काय, त्याची गरज का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अरहमचे सर्वे सर्वा गुरुजी सतीशजी. गुरुजी सतीश हे गेली अनेक वर्ष अध्यात्मासाठी काम करतात. अध्यात्मामध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलंय. मेडिटेशन ही काळाची गरज असताना ते कसं करावं, कुठून सुरुवात करावी आणि त्याचे उपयोग काय, अशा अनेक गोष्टींवर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गुरुजी सतीश, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू तृप्तीजी, आपने इन्व्हाइट किया, यू हॅव इन्व्हाइटेड अस. आणि तुमच्या बरोबर इकडे बसून गप्पा गोष्टी करायचा आनंद येणार. धन्यवाद गुरुजी. मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशन ही काळाची गरज, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात येत असतात. पण ह्याची सुरुवात करण्यासाठी माझा एक तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मेडिटेशन कधी करावं आणि त्याची सुरुवात कुठून करावी. हा शब्द मेडिटेशन आहे, ते आपल्या इकडचा नाही, ते अंग्रेजी शब्द आहे. तर वैदिक शब्दामध्ये ध्यान बोलूया, तर ध्यानचे प्रयोग आहे. ध्यान का करायचे आणि लोक का करत नाही, हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. करायचं स्वतःला जाण्यासाठी की मी कोण आहे, माझं महत्त्व काय, माझी व्हॅल्यूज काय, मी का इकडे आलो, ते जाणण्यासाठी मेडिटेशन करतो आपण. पण लोकांनी त्याला फॅशन बनवून आणि त्याला एक क्रिया करून केलं आहे की 10 मिनटं मेडिटेशन केला म्हणजे त्यांचा एक प्रोसेस कंप्लीट झाला, तसं लोक मेडिटेशन करतात. पण मेडिटेशन तुमचा इनिशियल स्टेजवर ते प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही जप करतात, बरोबर, हे करून तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. नंतर तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्ही स्वतः कोण आहे ते बघायचं ते प्रयास आहे, त्याला ध्यान बोलतात. तो ॲक्च्युअल मेडिटेशन आहे की स्वतःची ओळख स्वतःला करून घ्यायची. ते खरं मेडिटेशन आहे. आता हे का करायचं मेडिटेशन आणि ते गरजेचं का आहे. हे गरजेचं, सगळे लोक स्ट्रेसमध्ये आहे. मेडिटेशनला एक आपण हे केलं आहे की हे म्हाताऱ्यापणासाठी आहे, की आम्ही म्हातारे झालो की रिटायर झालो नंतर आपण मेडिटेशन करूया, त्याच्यासाठी नाही. आत्ता मला स्ट्रेस आहे आणि माझी हॅपीनेस, माझ्यासाठी काही करतो त्याचं माझं हे ध्येय आपला हॅपीनेस आहे. बरोबर, की मी आनंदित आहे की नाही, सुखात आहे की नाही. सुखाची अनुभूती करायच्या प्रोसेस जी आहे, तर तुम्हाला कळला की तुम्ही कोण आहात, तर तुम्हाला सुखची अनुभूती करू शकता. आणि तुम्ही आनंदमयी काही केला तर तुम्ही सक्सेसफुली करणार. बरोबर, तुम्ही काही करतात त्याच्या मागे तुमचा गोल आनंद असतो. पण तुम्ही आनंदात असले आणि काही केला तर तुमचं सक्सेस रेशिओ वाढते, तुम्हाला स्ट्रेस नसते, तुम्ही एन्जॉय करतात, जे काही कार्य केलं त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. ते मेडिटेशनसाठी असला पाहिजे की मला जागृत व्हायचं आहे, की मला काही पॉवर पाहिजे, की मला असा होणार तसं होणार, त्याच्यासाठी मेडिटेशन नाही. बरोबर, ते खोटे कॉन्सेप्ट बनवले आहे. आणि ते एक सेइंग है कि आप जब ढूंढोगे तो गुरु आपके पास आएगा. बरोबर. सो एक्चुअली इट मीन्स की वेन यू आर अवेकन, वेन यू नो युअर सेल्फ, आप अपने आप को जानेंगे, स्वतःला ओळखला तर तुम्हाला नॉलेज, तुमचा आतमध्ये जे प्रवाह चालू आहे नॉलेजचा, तुम्ही कनेक्ट होतो कम्प्लीट युनिवर्स बरोबर. आणि एक युनिवर्स जे दिसते ती नाही, जे आपल्याला जॉग्रफीला समजले की हा युनिवर्स आहे, पण मल्टिपल युनिवर्स आहे, ते सगळे तुमच्याबरोबर कनेक्ट होऊन आणि विजडम तुमचा फ्लो होते. ते तुमचे खरे गुरु आहात. बरोबर, हा फिजिकल गुरु आहे, फक्त तो मार्ग दाखवणार, पण करायचं तुम्हाला आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात की मेडिटेशन म्हणजे स्वतःला ओळखा, ह्याच्यासाठी स्वतःला ओळखण्यासाठी जी प्रोसेस करतो ती मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा, बरोबर. आता माझा बेसिक प्रश्न,
कारण प्रत्येकजण मी म्हटलं की आता मला मेडिटेशन सुरू करायचं आहे, तर हे मेडिटेशन सुरू करण्यासाठी सुरुवात कुठून करायची? आता सिंपल असला की तुम्ही घरी आता तुमचा फोकस नाही, मीन्स तुमचा ध्यान कुठे जात नाही, तुम्ही कुठे कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही, तर तुम्ही 2 टाईपचे मेडिटेशन करू शकता. एक आहे की तुम्ही काहीतरी चिन्ह घ्या, की मूर्ती घेतली आणि त्याच्याबरोबर ते आपण जे भक्ती बोलतो तसं त्याच्याबरोबर एक व्हायचं. म्हणजे तुम्हाला अटेन्शन, टोटल अटेन्शनमध्ये बरोबर. यायचा, ते एक प्रोसेस आहे. दुसरा प्रोसेस आहे तुम्ही माळा करू शकता. जपमाळा. जपमाला. बर. म्हणजे तुमचा फोकस एकदा चेंज झाला की हम्म. तुम्ही एक लक्षाने तुम्ही एक जागावर राहू शकता, तुमचा मेंटल क्लॅरिटी येते. नंतर तुम्ही काही करतो त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आहात. बर. हा स्वतः कोण आहे? मी बोलते मी सतीश आहे. तो सतीश कोण आहे? बरोबर. तर सतीश एक शरीर आहे. हा शरीर कोणाचा आहे? हा शरीर कोण आहे? त्याच्यामध्ये काय आत्मा आहे. तर आत्मा कोण आहे? तसंच तुम्ही स्वतःला, आणि जेव्हा तुम्हाला त्यांचा रिप्लाय भेटणार की ते काय प्रोसेस नाही, एक काय तुम्ही स्वतःला विचार मी देव आहे, देव आहे, पण तुम्हाला ते अनुभूती होते की मीच सर्व काय आहे, अहम ब्रह्मास्मी. ते अच्छा. अनुभूती करायची एक प्रोसेस आहे. बर. तर स्टार्टिंग करायला तुम्ही श्वास करू शकतात, माला करू शकतात, किंवा एक मूर्ती घेऊन, किंवा एक ग्राफिक काहीतरी दिवालवर लावून त्याला कॉन्सन्ट्रेशननी तिकडे पाहायचा. त्रातक बोलतो आपण ज्यांना, बरोबर. त्रातक करू, कॅन्डल घेऊन त्रातक करू शकतात. ते फोकस एकदा इम्प्रूव्ह झाला नंतर तुम्ही ग्रॅज्युअली, आता काय झालं की पुष्कळ गुरु आले आणि ते एक पॅटर्न बनवली आहे, एक प्रोसेस बनवला आहे. कारण सगळ्यांचे डोके वेगळे वेगळे आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहे, सगळ्यांचे फोकस वेगळे आहे. तर एक प्रोसेसमध्ये सगळं काय बसू शकत नाही. बरोबर. तर ते एक प्रोसेसला गेले की तुम्ही पहिला हे करा, ते करा. तुम्हाला तुमचा एकदा फोकस इम्प्रूव्ह झाला नंतर तुम्ही ध्यानाची, आणि लास्ट स्टेज आहे समाधी, ते ऑटोमॅटिक लागणार. त्याच्यासाठी तुम्ही शिकू शकत नाही काय. बर. तुमचं एकदा सुरू झालं तुम्ही ते आत अंतर्मय झाले तर तुमचं ते प्रोसेस सुरू प्रोसेस राहते. चालू झाला. तुम्ही आता 2 गोष्टी सांगितल्या, एक म्हणजे जपमाळ आणि त्राटक. आता त्राटकची सुरुवात कशी करायची? कारण आता त्राटक म्हटलं की लोकांच्या डोक्यात अनेक प्रश्न असतात. तर एक बेसिक जो सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी त्राटक आणि ध्यानाची सुरुवात कशी करावी? आता तर नवीन मुलं आहे जेवढे आहेत ते सगळे त्राटक करतात मोबाईल घेऊन. अच्छा. तर त्राटकला काय करायचं, एक कॅन्डल घ्या, काही दिवा ते घ्या, तुमच्या समोर ठेवा आणि त्याच्या आय लेवलवर ते ठेवून, आणि तुम्ही तिकडे बघत राहा. बर. डोळ्यातनं पाणी येणार, तरी पण तुम्ही जेवढा वेळ बघू शकता तेवढा वेळ. त्यांनी 2 इम्प्रूव्ह होते. एक तर तुमचा फोकस इम्प्रूव्ह होणार, बर. तुम्ही एका जागावर तुम्ही बसून शकणार, तर तुमचं मन शांत होणार, कारण तुमचं लक्ष इकडे तिकडे ते फिरते ते होणार नाही. आणि सेकंड, तुमची आयसाईट इम्प्रूव्ह होणार, तुमची मेमरी इम्प्रूव्ह होणार. तर लहान मुलांना स्पेशली बर. हे त्राटक करायला सांगितलं, लहान मुलांना, इव्हन लेडीज आणि सर्व लोक. बर. कारण आता अटेन्शन स्पॅन 20 सेकंडचं जास्त नाही, खरंय. परिस्थिती आहे ती सध्याची. तशी झाली. आणि आफ्टर मोबाईल 10 तुम्ही रील पण फिरवत राहतात, तुम्ही बघत ना रील, कंट्रोल स्क्रोल चालूच असतं तुमचा, खरंय. आणि तुम्हाला ते हॉर्मोन्स रिलीज होतात, तुम्हाला बरं वाटते, पण तुम्ही कुठेही नसतात, तुम्ही तिथेच आहात, अजून स्क्रोलच करता. बरोबर. तर तुम्ही 1, 2, 3 तास मोबाईलवर स्पेंड करतात, एक 10 मिनिटं तुम्ही त्राटक केले, तुमची लाईफमध्ये चेंजेस दिसेल. ओके. गुरुजी, आता सध्याचं जे जीवन आहे हे अत्यंत धावपळीचं, ताणतणावाचं, मानसिक त्रास, म्हणजे किती व्याधी पण त्याच्याबरोबर आहेत, आजार आहेत. मग या सगळ्यासाठी ध्यान कशा पद्धतीनं उपयोगी येतं आणि ब्रह्ममुहूर्त आणि ध्यान याचं काय गणित आहे, जरा आम्हाला समजावून सांगा ना. तर आमची 3 नाडी असतात बॉडीमध्ये, सुषुम्ना, जे सेंटरची, इडा आणि पिंगला. ही आपली ब्रीदिंग ऑल्टरनेट चालते. एकदा इडा नाडीने आपण ब्रीथ करतो, आफ्टर 48 मिनिट्स चेंज होते, ते चेंज होत राहतात. बर. ते मुहूर्तला ऑटोमॅटिकली नेचर बरोबर आम्ही कनेक्टेड आहोत, म्हणजे पार्ट ऑफ द नेचर, आम्ही काही वेगळे नाही. बरोबर. तर सगळे ॲनिमल जे पण आहे ते टोटल ऑल 3 नाडीजने ब्रीथ करतात तेव्हा. ओके. सनसेट आणि सनराईज हे दोन टाइम पे. तर त्या टायमावर तुम्ही ध्यानावर बसले, तुमचा फोकस जास्त लागते. आणि दुसरं एक असं बोलतात की त्यावेळी सर्व लोक मेडिटेशन करतात, तर तुमची एनर्जी लेवल पुष्कळ हाय असते. बर. ते इव्हनिंगला धावगोली बोलतात, गाय सगळे जातात घरी जातात तेव्हा. तर त्या वेळ, आणि सकाळचा प्रभातचा बर. सूर्य. पण ऍक्च्युली जे सूर्य डुबत नाही, आपल्याला वाटते ते इल्युशन आहे, तो कंटिन्युअस आहे. पण आपल्याला दिसला की रोशनी झाली की जे बॅक्टेरिया असतात, जे हार्मफुल बॅक्टेरिया असतात, सगळे
डिझॉल्व्ह होतात. बरोबर. तेव्हा बर. तेव्हा तुम्ही ते ब्रह्ममुहूर्तमध्ये हे केला तर तुमची हेल्थला इम्प्रूव्ह होणार, तुमचा फोकस वाढणार, ओके. मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ते बर. दोघं इम्प्रूव्ह होणार. अच्छा. मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह झाली तर तुमची ब्रीदिंग इम्प्रूव्ह झाली आणि तुमची फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह होणार. बर. सर्व अलाइनमेंट आहे. अच्छा. तर तुम्ही माला केला की त्राटक केला, तुमची ब्रीदिंग पॅटर्न चेंज होते. तेव्हा तुमची ब्रीदिंग स्लो होते, तुमची ब्रीदिंग डेप्थमध्ये जाते आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही कसं ब्रीथ करतात. तर सर्व अलाइनमेंट होते बॉडीची, तर कम्प्लीट बॉडीचं हिलिंग प्रोसेस चालू होते. ओके. बर. आता आपण हे झालं, त्राटक झालं, जपमाळ झालं, आता ब्रह्ममुहूर्त झाला. आता चौथा महत्वाचा आहे म्हणजे ओम. आपण म्हणतो की तुम्ही मेडिटेशन करायचं तर सगळ्यात महत्वाचं सुरुवात काय करा, तर ओम म्हणा. तर हा ओम हेच अक्षर ह्याच्यासाठी का घ्यावं? कारण ते मुळाक्षर आहे असं म्हणतात, किंवा म्हणजे काय, धरतीची निर्मिती त्याच्यामधनं झाली आहे म्हणून ओम म्हणायचं. तर त्या ओमचं महत्व कशा पद्धतीनं आहे? ओमचे पुष्कळ मिनिंग आहे, पण एक मिनिंग जे मी समजतो ते मी तुम्हाला शेअर करतो. की ओमचा 3 साऊंड आहे, अ, उ, म. तर ओके. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा बोलतो तर आपलं पोटात हे जागावर आपला व्हायब्रेशन वाढते. उ बोललो तर इकडे आणि हम बोललो तर इकडे. तर हे ओके. 3 व्हायब्रेशन ॲक्टिव्हेट होतात. म्हणजे खालना तुमची एनर्जी जागृत होते आणि ओमचा वरती बिंदू आहे, त्याला शिव बोलतात. बर. म्हणजे ते काही नाही. ओके. सगळं काय आला आहे बाहेर, ते काही नाही मधून सर्व काय शेज आहे. अच्छा. तो तो ब्रह्म आहे. त्याच्यामध्ये सगळं काय आलं आहे आणि तिकडेच सर्व काय जाणार आहे. बर. आपण आलो आहे हा इल्युजन आहे. पण बर. हा इल्युजन पण रिॲलिटी आहे. मी आहे इकडे, तुम्ही इकडे आहात. बरोबर. पास्टमध्ये तुम्ही नव्हते. पास्टमध्ये फक्त थॉट्स आहेत. बर. त्रास तेच देतात. हा हम्म. पास्टला जाणवणं करणं मेडिटेशनला हेल्प करतो, की मी कुठे राहतो. मी प्रेझेंटमध्ये राहतो की पास्टमध्ये राहतो की फ्युचरमध्ये राहतो. फ्युचरमध्ये राहिलो की मला जास्त एन्झायटी होणार. अगदी खरं. पास्टमध्ये राहिलो मला दुःख होणार. प्रेझेंटमध्ये काही नाही. किती प्रॉब्लेम असले तुम्हाला आत्ता राईट नाव हा मोमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काही बरोबर. प्रॉब्लेम आहे? कितीही प्रॉब्लेम असले हा मोमेंटमध्ये नाही. तर आम्हाला दुःख कशाचं आहे? हम्म. पास्ट येते सतवते, रिपीटेड थॉट सतवतात. हे तुम्हाला जाण झाली तर तुम्ही प्रेझेंटमध्ये राहायचं चालू करतात आणि मेडिटेशन तिकडे हेल्प करते, की तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून आणि तुमच्या कामावर तुमचा टोटल फोकस असते. तर तुमची अगदी खरं. प्रोडक्टिव्हिटी वाढते, तुमचा फोकस वाढते, तुम्ही एन्जॉय करतात, ब्लेम गेम बंद करतात, सर्व काही एन्जॉय करतात आणि लोक ऑटोमॅटिकली तुमच्याकडे आकर्षित होणार, कारण तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. बरोबर. अगदी तर खरं. ओम जे हे तुम्ही जेव्हा ओम बोलतात, हे पण एक साधनच आहे. हे साधन घेऊन आपण आपल्याला जसं मंत्र आहे, तो ओम पण एक मंत्रच आहे, बीज मंत्र आहे. त्याला घेऊन आपण जागृतीचा एक प्रयोग करतो. बरोबर. ओके. ते जप करून माहीत आहे तेव्हा ओम बोलतो ते आपलं इमॅजिनेशन करायची आहे, की खालना असा ओम आणि वरती जाऊन आपण डिझॉल्व्ह झालो. अच्छा. परत आलो, परत गेलो. ते येण्या-जाण्याचं जे प्रोसेस आहे, ते लाईफ आहे. अच्छा. आवागमन जो भी है, बरोबर. उसको ही जिंदगी बोलते हैं. ओके. हम लोग सब विजिटर हैं यहाँ पे, अच्छा. मेहमान ही है धरती पे. अगदी खरं, की आपण फक्त व्हिजिटर आहोत, काही काळासाठी आलोय आणि जाणार आहोत. आणि त्याचे जे तिकडे आलो आहे त्याचा अभिमान केवढा आहे आपल्याला. मी काय करतो, मी काय बोलतो, मी बोललो, मला हे असा कोणी का बोलला, माझे वडील मला का रागवले, ही सगळी गोष्टीचा किती आम्ही त्रास घेतो. बरोबर आहे. काय फरक पडते? खरं आहे. तेव्हा ते बोलले. बरोबर. बायको का ओरडते, मित्र का असा बोलले, आम्ही वाईट लावून बसतो, सगळं पास झालंय. बरोबर. सो तुम्ही मेडिटेशन करताना प्रेझेंटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मेडिटेशन प्रेझेंटमध्ये आणतं, असं म्हटलं तर बरोबर. ऑटोमॅटिकली तुम्ही बरोबर. ब्रेथला पाहिला की तुम्ही त्राटक केला, काही केला तर तुम्हाला ते प्रेझेंटमध्ये ठेवते. माला केली, पण माला करताना तुम्ही ते चहा गरम झाली की नाही, दूध हे झालं की नाही, मुलं रडतो की नाही, तिकडे फोकस असला तर बरोबर. तुमचं ते बरोबर होणार नाही. बरोबर. ते तुम्ही एक क्रिया करतात, फक्त एक कर्मकांड करतात, बरोबर. की तुम्हाला करायचं आहे. आज मला नाही केली तर मला बरं नाही वाटत. ते सगळं एक कर्म आहे आणि त्याचे काही इफेक्ट नसले. त्याची इफेक्ट आली तर ते तशीच येणार. बरोबर. कारण जे पण आहे आपण आहे ते कर्माचा इफेक्ट आहे, कर्माचे रिझल्ट आहे. बरोबर. तुम्ही सांगितलं की कर्म हे आपलं रोजच्या आयुष्यामधनं जे आपण करतो त्याला कर्म म्हणतो.
त्या कर्माचे प्रकार असतात, बरोबर? एक आपण पास्ट लाईफमधनं घेऊन आलेलं कर्म आहे, एक आपण प्रेझेंट जगतोय ते, आणि त्याच्यावर आपलं भविष्य ठरणार आहे. ध्यानधारणेचा आणि कर्माचा कसा संबंध आहे? म्हणजे आधी संबंध आहे का, आणि तो असेल तर कसा आहे? 100% संबंध आहे. मी पास्टमध्ये राहायला जातो, तेव्हा मी जास्त कर्म बांधतो. मी दुःखी आहे, ॲक्च्युअली दुःखी नाही, पण मला पास्ट माझ्यामधनं आतमधनं जात नाही आणि ते मला त्रास देते. म्हणून मी माझा त्याच्याबद्दल रेझिस्टन्स आहे. मी प्रतिक्रियात असतो. मी बरोबर. आनंदित नाही. त्याच्यामध्ये माझा वेळ जास्त जाते आणि केव्हा 10 मिनिटं, 20 मिनिटं गेली काय समजत नाही लाईफमध्ये. आणि एव्हरी मोमेंट इज इम्पॉर्टंट आणि तुम्ही तिकडेच लॉस्ट आहात. तुम्ही फ्युचरचं प्लॅनिंग करून प्लॅनिंग करायचं आहे की मला नेक्स्ट टाइम मला इकडनं जायचं आहे, तुमच्या स्टुडिओमध्ये जायचं आहे. हे मी प्लॅन केला आणि मी स्टुडिओला पोहोचलो. आता मध्ये मी स्टुडिओ येत नाही, काय करायचं असं त्रास होते. ते एन्झायटी वाढते. बरोबर. आता तुमच्याकडे येताना मला वाटलं आम्ही रॉंग पाथ घेतला, काय झाला. तर माझ्या बरोबर रणजितजी आले होते, तर त्यांना विचारलं की आपण मला वाटतं खोटं गेलो असं. अच्छा. एक एन्झायटी वाढते. ते होत नाही, कमी होत झालं तर ओके आहे. बरोबर. ओके. ते तुम्ही हा मोमेंटला राहायचं चालू करतात ना, तुमच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीचा लेवल वाढते. ओके. हा मोमेंट माझी आहे आणि हा मोमेंट काही झाला तर मी जबाबदार आहे. तर तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार असेल तर तुमचा लेवल वाढते. ओके. तुम्ही जिथे बसलाय ते ऑफिसमध्ये आणि जिथे तुम्ही काय काम करतात त्याचं पण तुमचा फोकस असते. तुम्ही वेस्ट करत नाही टाइम. बरोबर. तुम्ही प्रोडक्टिव्ह असतात आणि तेव्हा तुम्ही कर्म आणि मी केला ते नसते की हा मी केला. तुम्ही केला, तुमचं काम झाला तर मीपणा निघून जाते. तुम्ही टोटल रिस्पॉन्सिबिलिटी करून ते काम करतात आणि ते तुम्हाला आनंदित ठेवते. रिझल्टची पण चिंता नसते. अच्छा. इथे आहे का, ठीक आहे, आय एम ओके विथ एव्हरीथिंग. तुम्ही ज्या आश्रमामध्ये या सगळ्या अध्यात्माची सुरुवात केली त्याचं नाव आहे अर्हम. अर्हम या शब्दाचा अर्थ काय आणि त्याचा तुमच्या आयुष्याशी कसा संबंध आहे? पण अर्हम नाव आहे, एक आहे की अर्हम आश्रमाचं नाव आहे, पण आमचं मेडिटेशन प्रोसेसचं जे नाव आहे ते आत्मिक अवेअरनेस आहे, की आत्माची जागृती. तर तुम्ही चित्त लेवलवर येऊन तुम्ही बघू शकता की तुम्ही कोण आहात. आणि अर्हम जे नाव आहे ते अर्हम नाव हिंदुइझममध्ये पाहिला तर अल्फाबेट्स चालू होतात आ इ ई आणि लास्ट असते सो सिम्पली इट मीन्स की फ्रॉम टू हे सगळे नाव आहे ते माझेच आहे. जैनिझममध्ये अर्हम त्यांचं एक मंत्र आहे, नवकार मंत्र. एक शब्दात नवकार मंत्राला अर्हम बोलतात. म्हणजे हा मंत्रामध्ये सर्व देवगण, पृथ्वीलोक, पाताललोक आणि स्वर्गलोक जे पण लोक आहेत ते हा मंत्रामध्ये आहेत आणि ते आता अर्हम करून एकामध्ये मी इन्क्लुजन देतो. आणि इस्लाममध्ये अर्हम का मतलब द काइंड वन, द कंपैशनेट वन. तो इस्लाम में उसका मतलब होता है. तो इसके लिए मुझे ये वर्ड अच्छा लगा अर्हम. तो बहुत सारे लोग सोचते हैं कि इट इज जैन वर्ड और ये सब, तो मैं कोई रिलीजन से रिलेट नहीं करता हूँ. रिलीजन घेतला की तुमचं लिमिटेशन येते. तुम्ही रिलीजन काढला की तुम्ही वाईड होतात, तुम्ही एक्सपांड होतो. तर रिलीजनला काय घ्यायचं नाही, पण अर्हम वर्ड आहे ते मला टच करते, कारण ते सर्व काय नाव अहम ब्रह्मास्मी सारखं आहे माझ्यासाठी. वर्ड आहे. तुम्ही आता आत्मिक अवेअरनेस म्हणालात. आत्मिक अवेअरनेस म्हणजे पुन्हा ध्यान आलं, पुन्हा धारणा आली, पुन्हा मेडिटेशन आलं. मग हे आत्मिक अवेअरनेस करण्यासाठी प्रत्येकाने रोजच्या आयुष्यात काय केलं पाहिजे? स्वतःसाठी एक 10 ते 15 मिनिटं दिवसात 2दा एकदा केला तरी पण त्यांची लाईफमध्ये पुष्कळ चेंजेस येऊ शकतात. फर्स्ट पीस, तुम्हाला शांती वाटेल. सेकंड रिलॅक्सेशन, तुमची बॉडी रिपेअर व्हायला तुम्ही क्वायट असले, माइंड स्टॉप झाला, माइंड फोकस असला एका जागावर, तुमची बॉडीचं रिपेअरिंगचं काम वाढते. जे तुमची डीप स्लीपमध्ये होते ते काम तुमची जागृत अवस्थामध्ये असते. पण तुम्हाला माहित आहे की हे आहे तर तुमची एक्सेप्टन्स लेवल वाढते की आता जे काय आहे ते ओके आहे, मी काही करू शकत नाही पण मी हाच मोमेंटची जबाबदारी घेऊ शकतो. तर रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, तुमची अवेअरनेस वाढते. अवेअरनेसला मराठीत काय, जागृती वाढते. तुमचं चिंतन वाढते. तुम्ही काही पाहिला तर तुम्ही ऑब्झर्वेशन एवढं असते की तुम्ही समजू शकता हे काय, आणि तुमचं प्रेम वाढते. अच्छा. हा मोमेंट तुम्ही प्रेममय होतात, कारण तुम्ही जबाबदारी घेतात तेव्हा प्रेममय होतात. तुम्ही काय रिजेक्शन नाही. बरोबर. मी एक सिंपल हे सांगतो. सॉरी,
की हा एक मोमेंट आहे, आत्ताची घडीमध्ये तुम्ही काय काढू शकता हा युनिव्हर्समधला. हा इकडे कप आहे, हा दिवाल आहे, हा लाईट आहे, स्पीकर आहे, हे सगळं काय आता इन्क्लुडेड आहे. तुम्ही आहात, मी आहे, काही असला जगात बरोबर. सगळं हा मोमेंटमध्ये आहे. पण मला जागरूकता नाही. मला स्वतःला एक आयडेंटिटी करून आणि एक स्वतःचा इगोनी बघतो की मी शरीर आहे, मी यांच्यापेक्षा सुपिरियर आहे, मी बेटर आहे, मी इंटेलिजंट आहे, की मी लल्लू आहे, काही बरोबर. आपण स्वतःला आयडेंटिटी करून बघतो आणि मी काही काढू शकतो. ती इन्क्लुजन चालू केला तर तुम्ही प्रेममय होणार. अच्छा. आप सबको एक नजर से देखेंगे, त्याला तर आपण थर्ड आय बोलतो, कि सगळं प्रेममय से देखेंगे कि कितना ब्यूटीफुल है, ये भी हमारे जैसे जी रहा है, ये बरोबर. टेबल भी है. अभी वो एक लेवल पे आ गया जहाँ पे वो हिल चिल नहीं सकता है, कल उठ के वो भी डिसॉल्व हो जाएगा. तुम्ही ओके. काही सेपरेट करू शकत नाही. ते इन्क्लुजन वाढते. जेव्हा इन्क्लुजन बरोबर. वाढला तुमची लाईफ पुष्कळ एकदम ब्युटिफुल हो जातं. रोज एक प्रत्येकाचं एक आयुष्य असतं, त्याला रोज त्रास होत असतो. ट्रॅव्हलिंग करताना काय ट्रेनमध्ये जागाच मिळाली नाही, मग काय नवऱ्याशी भांडणच झालं, मुलाचं काहीतरी झालं, वडील असं म्हणाले, असे प्रश्न खूप रोज येत असतात आणि रोज हे त्रास आपल्याला आयुष्यात त्रास देतच असतात. म्हणजे मग ते एक सकाळी सुरुवात झाली की ती संध्याकाळपर्यंत डोक्यात राहते. ह्याच्यावरती ध्यान कशा पद्धतीनं काम करतं? बघा आता एक एक इन्सिडेंट, आता तुम्ही हस्बंड वाईफ आहे, तुमचं भांडण झाला तर भांडण झाला, हं. तुम्ही तेवढ्या त्यावेळी तुम्ही स्थिर झाले की तुम्ही बघू शकतात की माझा नवरा रागेत आहे आणि तुम्ही समोर बोलले तर ते वाढणार, कारण रेझिस्टन्स वाढणार. बरोबर. रेझिस्टन्स वाढला की तुमचं रेझिस्टन्स वाढला की तुमचा झगडा मीन्स एक्सपांड होगा, बढेगा. तर तुम्ही बघतात आणि नंतर तुम्ही शांत झाले, तो पण शांत झाला, नंतर संपते. आता हा विचार की ते माझ्याबरोबर भांडले, माझा फॉल्ट आहे की नाही, त्याच्यावर तुम्ही चिंतन करतात आणि तुम्ही पास्टमध्ये राहतात, ते तुम्हाला त्रास आहे. जेव्हा खरंय. भांडण होत असले तेव्हा तुम्ही लॉस्ट आहे, तुम्ही एकदम बॉडी होऊन जातात. तुम्ही आत्मा, मी आत्मा आहे की मी ब्रह्म आहे, ते सगळं विसरतात. तुम्ही स्वतःची आयडेंटिटी विसरतात की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कोण आहात. म्हणून तुम्ही आता सेम थिंग, मुलं तुमचा अख्खा दिवस कम्प्युटरवर बसतो, गेम खेळतो. तुमचा ॲज अ मदर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला डायव्हर्ट करायचा. पण तुम्हाला ते नको, तुम्हाला पाहिजे की तो थोडा कम्प्युटर बघू द्या, त्या मी परत माझं काम करून घेते. बरोबर. पण आपण हे नाही विचारत की त्याची लाईफचा पुढचा याचं वीकनेस जे आहे, त्याची इंटेलिजन्स आहे, त्याचं फोकस आहे, हे सगळं खराब होते. हं. तर तुम्ही त्याला कुठली तरी अशी ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये टाका की काय त्याला दुसरं काम द्या की हे कर, थोडा भाजी काप, हेल्प कर. अच्छा. काही काम देऊ शकतात मुलाला आणि म्हणजे तो त्यांचं एन्जॉय करणार. मन डायव्हर्ट करायचं. हा डायव्हर्ट करायचा आहे. पण आता तुम्ही म्हणताय मगासपासून की तुम्ही एक वाक्यावरती खूप इन्सिस्टंटली सांगितलं की पास्ट लाईफमध्ये तुम्हाला जे होतं ते तुम्ही प्रेझेंटमध्ये येताय. बरोबर? आपण ध्यान करायला बसलो की सगळ्यात पहिले सुरुवात तिथूनच होते. डोळे बंद केले, आता काय आठवतं? आज सकाळी भांडण झालं. हम्म. बरोबर? तर हे विचार करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं मानसिकरित्या काम केलं पाहिजे? बघा, हा काही झाला, हे तुम्ही कर्म बांधलंय. आता तुमच्या कर्माचा रिझल्ट येणारच, तुम्हाला त्रास देणार, पण तुम्ही त्याला रिस्पॉन्ड नाही केला ना, तर तो शांत होणार. पण ओके. तुम्ही जेव्हा हे थॉट्स आले आणि तुम्ही ते थॉटवर रिस्पॉन्ड केला, तर तुमचं ध्यान होऊ शकत नाही. तुम्ही तिकडेच पास्टमध्ये जाणार आणि तेव्हा पण तुमचं भांडण चालूच आहे, विचारात भांडण चालू आहे, तुम्ही रिलॅक्स नाही होणार. तुम्ही ह्याला येऊ द्या, ठीक आहे, झालं आता. हं. तुम्हाला ते फॉरगिव्हनेस सारखं ते एक एक फिलिंग येते की ते झालं, आता जाऊ दे. तो रागवले होते की मी रागवली होती, माझा फॉल्ट होता. तर तुमची ते फॉरगिव्हनेसची प्रोसेस पण आतमध्ये ऑटोमॅटिकली चालू होते. ओके. नंतर आफ्टर सम टाइम तुम्हाला ते प्रॅक्टिस होणार की त्याला बघू शकतो तुम्ही की हा भांडण झाला होता, ठीक आहे. आणि ते ओकेनेसच्या तुमचं हे आला, तेव्हा तुमचे ते विचार कमी होत चालले आणि जेव्हा ते विचार गेले तर ते तुमचा कर्म अच्छा. रिड्यूस झाला लाईफमधला. तो परत सतवणार नाही. नॉर्मली किती वेळा आपण झोपून उठलो तेव्हा असे लहान लहान इन्सिडेंट्स परत जाते, लाईफमधनं बाहेर जाते. पण जेव्हा आपण जागृत आहे तेव्हाच ते इन्सिडेंट्स आपल्या लाईफमधनं गेले तर आपल्याला शांतता जास्त राहील, बरोबर. जीवनमध्ये शांतता जास्त राहणार. एक सर्वसामान्य मुलीनी किंवा आता सगळे नवीन वर्ष येणारच आहे, त्यामुळे सगळे नवीन संकल्प सुरू होतील. मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात ध्यान करून करणार.
हे वाक्य कानावर पडायला सुरुवात होईल. सो एक बेसिक मेडिटेशन कशा पद्धतीनं करावं आणि ते किती वेळ केलं पाहिजे? बघा, एक आहे की तुम्ही 1 तारीखचा विचार करू नका, 1 जानेवारीचा. तुम्ही हा मोमेंटमध्ये जिवंत आहात. नेक्स्ट मोमेंट आहे ना ते तुमचा जन्म झालाय. तर तुम्ही ते बघा की हा मोमेंटमध्ये मी काय करते. बरं. मी त्याच्यासाठी काय संकल्प घेऊ नका. तुमची लाईफमध्ये डिसिप्लिन यायची गरज आहे. बरं. आफ्टर डिसिप्लिन एक वेळ अशी येणार की तुम्ही स्वतः पण नाही राहणार. तुम्ही फक्त एन्जॉय करता. ओके. तुम्ही ध्यानमय राहतात. त्याचा मतलब हे नाही की तुम्हाला काय सोडायचं आहे. सगळं तुमच्यामध्ये इन्क्लुजन होणार. सोडून जायचं काही नाही. तुम्ही ओके. नॉर्मल लाईफ हजबंड, वाईफ, फॅमिली बरोबर जीवू शकता. काही प्रॉब्लेमच नाही. पण तुम्ही आनंदमय राहतात. तुम्ही काही ओके आणि तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे हे आहे तुमची इंटेलिजन्स आहे, ते फार वाढते. ओके. तर त्याच्यासाठी काही संकल्प घेऊ नका. कारण संकल्प तुटणार. तेव्हा तुम्हाला दुःख होणार की अरे मी सांगितलं होतं, जाऊ दे आजचा दिवस जाऊ दे. तुम्ही डिसिप्लिन करून त्याच्या लाईफमध्ये आणा की मी आजपासून करणार. ओके. ऑफिसमध्ये काय बोलतात लोकं, काही कोपऱ्यात बसून तुमचं 15 मिनिटाचं ध्यान करा. एक डिसिप्लिन करा की मी जेवणार नाही. ते जेवायच्या अगोदर मी एक 15 मिनिटं मेडिटेशन करणार. रात्री घरी गेली की 15 मिनिट मेडिटेशन करून नंतर माझं काम चालू करणार. ओके. तर हा हाल्फ एन अवर घेतला, पण तुम्ही एवढे रिलॅक्स आणि आनंदित राहणार. पण काही संकल्प घेऊ नका. बरं. कारण ते तुटणार. अच्छा. लोकं 31st की आज लास्ट दारूची सेशन आहे, उद्यापासून पिणार नाही. पण नेक्स्ट डे जाते चल एक दिवस आणखी एक्सटेंड करूया, तसं होते. ते बरोबर. मेडिटेशनला पण तसं होतं, सर्व काही कार्याला तसं होते. पण स्वतःबरोबर खोटा बोलून काय मिळणार नाही. मिळणार नाही. आणि मगाशी मी जो विचारला की दुसरा प्रश्न की सुरुवात कशी करायची की 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं आणि त्याच्या वेळेला मानसिकरित्या आतमध्ये कसा विचार करायला? विचार नाही करायचा, विचारला बघायचा आहे. अच्छा. विचार केला तर तुम्ही कर्म करतात. तुम्ही बरं. फक्त विचारला बघा. ते विचार आले आणि विचार केले. ते बरं. डिझॉल्व्ह होणार. हं. ते परमनंट हा ओके. धरतीवर परमनंट काही नाही. हे सगळं येणार आणि जाणार. तिचे आवागमन आहे त्याला बघायचा बरोबर. की हा आला विचार, हा जाणार पण. तुम्ही धरून ठेवलं विचारला की नाही असा झाला, तो असा का बोलला, तो असा का बोलला. तो तुमच्यामध्ये राहणार. ते तुमच्यामध्ये घर करणार, ते तुमची हेल्थ खराब करणार. तुमची सगळं काय स्पॉइल करणार, रिलेशन स्पॉइल करणार, सर्व काय स्पॉइल करणार. तर त्याला बरं. येऊ द्या, जाऊ द्या. बरं. काही परमनंट नाही. ओके. तर तुम्ही फक्त बसून विचारला बघा. ओके. आणि विचाराला तोडण्यासाठी तुम्ही माला घेतात, म्हणजे तुमचा फोकस तिकडे जाणार नाही किंवा श्वासाला बघा. ओके. तर जेव्हा आपण मेडिटेशन शिकवतो, तेव्हा आपण हे कंप्लीट प्रोसेस करतो, की आपण स्टार्ट करतो पहिले श्वासाला बघण्यासाठी. त्याच्यावर फोकस झाला म्हणजे माइंड थोडा शांत होते. नंतर आपण बरं. पुढे जाऊन आपण थर्ड आयवर फोकस म्हणजे आपला फोकस नंतर आध्यात्मिक लेव्हलवर आपण पुढे जातो, ओके. की विचारायला बघायचा, स्वतःला ब्रेक करून, डिस्टन्स करून आणि स्वतःला कसं बघायचा ते प्रोसेस, ते आत्मिक अवेअरनेस प्रोसेस आहे. ओके. की आपण वेगळे होऊन आपण स्वतःला बघू शकतो, की हा सगळा माझं शरीर करतो, मी नाही. आणि अच्छा. मी त्याच्यामध्ये अटॅच नाही. मी तो बरोबर. नाही. हा टेम्पररी आहे सगळा. हा येणार आणि जाणार. ओके. मी तो नाही. मी होता. आता नाही. आता मी वेगळा आहे. गुरुजी, माझा फक्त एक प्रश्न शेवटचा असा आहे की ओम हा जो अक्षर आहे, ज्याला आपण म्हणतो मूल बीज मंत्र आहे, तर तो ओम कसा म्हणायचा हे आम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवलं तर म्हणजे लोकांना कळेल की ॲटलिस्ट तेवढी तरी सुरुवात होईल असं आम्हाला वाटतंय. तुम्ही जेव्हा ओम बोलले ना, तेव्हा पोटावर हात ठेवा. तुम्हाला व्हायब्रेशन आता इथे तुम्हाला फिलिंग नाही येणार, इथे फिलिंग नाही येणार. तर बोलले तर इथे फिलिंग आहे. तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही ते नाभीमधनं तुम्हाला असं वरती जायचं आहे आणि इकडे येऊन नंतर ते शांत एकदम डिझॉल्व्ह व्हायचं आहे. नंतर 1 सेकंड 2 सेकंद एकदम शांत बघा की सर्व काय गेला. नंतर परत आणा. कारण हाच प्रोसेस आहे. परत जन्माला आलो, परत गेलो, परत जन्माला आलो. हे प्रोसेस बघायचं आहे, ते ओमचं मेडिटेशन आहे. बरं. So, ओके. आ, उम, मा हे तुम्हाला परफेक्ट प्रोनाउन्सिएशनमध्ये बोलायचं आहे. अच्छा. ओम, ओम बोलून काय फायदा नाही. ओके. नंतर तुम्ही एक प्रोसेस काय ओम बोललो की असा. हं. बरोबर. तर ते तुमचं लक्ष तिकडे असायला पाहिजे की मी नाभीमधनं ओम आणि इकडे मी डिझॉल्व्ह झालो आणि ओके. परत वेळ लागेल पण
ते एक ब्युटिफुल प्रोसेस, तुम्हाला एक शांत लागेल आणि तुमचं मन हलका होणार, तुम्हाला रिफ्रेश वाटेल. ते ओके. ओमचं मेडिटेशन तसं करायचं. बर. आणि ह्याच्यामध्ये आपली जेव्हा ओम हे मेडिटेशन आपण करत असतो तेव्हा आपली 7 चक्र ही जागृत होतात का? आणि ती जागृत होतात तर ती कशी जागृत होतात? बघा, तुम्ही नाभी म्हणताय, तर तुमची चक्र जागृत झालं ना, तर पहिला तुम्हाला जे कळते ना, तेव्हा नाभीला कळते. आणि जास्त करून आपण लोक नॉर्मल ह्युमन बिंग आम्ही अडकलो आहे मूळधारामध्ये. मूलधारा म्हणजे धरती है, तो हम्म. हम लोग उधर फंस गए. हम लोग ये लोकल, आज का प्रॉब्लम, कल का प्रॉब्लम, इसका प्रॉब्लम, उसका प्रॉब्लम, उसी में अटके पड़े, उसके बाहर निकलते नहीं. तो इसके लिए जो मूलाधार चक्र आहे ते गणेश जी का स्थान आहे. तो ओके. पहिले आपण पूजा करतो तो कोणाची करतो? गणेशाची. मूलाधार चक्र जागृत झाला, गणेशजी जागृत झाले, म्हणजे तो गणाचा राजा आहे. हा सगळे गणाचा राजा तो आहे. तो जागृत झाला की तुमचे गणच ऍक्टिव्हेट व्हायचं चालू होतात. ओके. आणि ते तुम्ही ओम फर्स्ट रिअलायझेशन तुम्हाला नाभीला येते, की तुमचं नाभीला ऍक्टिव्हेशन आला, की तुम्हाला समजायचं की आता ते ओके. प्रोसेस चालू झालाय माझ्यामध्ये. आणि नंतर सहसा जातो तेव्हा सगळं काय संपते, काही नसते, तुम्ही पण नसतात. बरोबर. ते लेवलवर जायचं आहे. ओके. ते चक्र ध्यान आहे. बर. मेडिटेशन, 7 चक्र आणि ओम ह्या तिन्हीचं जे गणित आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं. आता एकच माझं आहे की असं म्हणतात की तुम्ही एके ठिकाणी बसा आणि ध्यान करा, हे काही लोक सांगतात. काही लोक सांगतात की तुम्ही चालता फिरताना तुम्ही म्हणत चालला, तुम्हाला जप करायला लागलं, ते पण ध्यान असतं. ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे? पण इनिशियली तुम्ही एका जागावर बसून ध्यान करा, तर तुमचा फोकस इम्प्रूव्ह होणार. नंतर तुम्ही काही काम करता, मेडिटेशन एक प्रोसेस नाही, मेडिटेशन तुमची कम्प्लीट थिअरी आहे. तुम्ही जे काय करतात त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, ओके. तुम्ही केवढं प्रेमाने करतात, ते तुमचं मेडिटेशन. तुम्ही चालतात तर तुम्हाला माहित आहे तुमचा ह्या पाय चालू आहे, तुमची श्वास चालू आहे, तुम्ही अवेअर आहात. हे अवेअरनेसची जे सिस्टम आहे ते मेडिटेशन आहे. म्हणजे ओके. तुम्ही मेडिटेशन मध्येच राहायचा, ओ. म्हणजे तुम्हाला केव्हा दुःख येणार नाही. दुःख आला तरी पण तुम्ही सॉल्व्ह करणार तिकडेच, तुम्हाला वेळ लागेल नाही. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही काय करतो, ते होल्ड करतो, बरोबर. रेजिस्ट करतो. बरोबर. नाहीतर तेच प्रॉब्लेमला फॉलो करत जातो, की हे झालं, हे झालं, हे झालं, माझा वडील असे होते, माझी आई अशी होती, माझे नवरे असे होते, की मुलं असे आहेत. हे फॉलो करतो एक थॉट प्रोसेसला. बरोबर. हे सगळं काय करायचं, तुम्ही जे आहे ते आहे. कसं आता मी काम करतो आणि मी माझं काम एन्जॉय करतो, ते मेडिटेशन आहे. मेडिटेशन अक्रिया आहे, तुम्ही अच्छा. करत नाही, हा देव करून घेतो. तुम्ही फक्त एक माध्यम आहात. ओ. ते तुम्हाला ते एन्जॉय करायचं आहे. तुम्हाला त्याची रिझल्टची फिकर नाही, पण तुम्ही 100% ते कामाला देतात आणि तुम्ही अवेअर आहात की मी हा करते. ते ऍक्च्युली मेडिटेशन आहे. ते प्रोसेसला पहिला स्टार्टिंगला बसून तुम्ही एका जागावर करू शकतात. त्याला क्रिया बनवू नका, की आज मेडिटेशन नाही केला तर काय. तुम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतात, तुम्ही फक्त श्वासला बघा, तुम्ही तेव्हा तुमचं चालू असते. ते प्रोसेसमध्ये यायचं आहे, ओके. स्लोली स्लोली. गुरुजी, तुम्ही इकडे आलात आणि मला खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत की तुम्ही मेडिटेशन म्हणजे एक प्रोसेस करू नका, एक क्रिया करू नका, ती तुम्ही जगा. तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही जे एक श्वासावरती लक्ष केंद्रित केलं, हे सुद्धा एक प्रकारचं मेडिटेशन आहे, एक प्रकारचं ध्यान आहे. तुम्ही आज जागतिक मेडिटेशन दिवसाच्या निमित्ताने इथे आला आणि मेडिटेशन म्हणजेच ध्यान याच्याविषयी एक महत्त्वाची माहिती सगळ्यांना दिली. यासाठी महा MTB तर्फे तुमचं मनापासून धन्यवाद. ध्यान, धारणा, मेडिटेशन, शब्द अनेक पण क्रिया एकच. आत्म्याला जागृत करणं आणि आत्मा म्हणजे काय हे समजून घेणं यालाच ध्यान म्हणतात. आज जागतिक मेडिटेशन दिवसाच्या निमित्तानं आपण ह्या ध्यान ही प्रोसेस कशी आहे, ती कशी करायची हे समजून घेतलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कोणते कोणते पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमधनं कळवा. त्यासाठी महा MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.